मुंबईमध्ये हिंदयान सायकल मोहीम राबवण्यात आली। दरवर्षी देशभरातून या मोहिमेमध्ये अनेक दिग्गज उत्साहाने सहभागी होत असतात। या मोहिमेमध्ये मुंबईच्या महापौर रितू तावडे या सायकल राईडमध्ये सहभागी झाल्या होत्या। मेट्रो सिनेमा मार्ग ते आझाद मैदान या सायकल राईडचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सायकलचा वापर करावा असं आवाहन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केलं। अटल सेतूला थेट अलिबागला जोडलं जाणारा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई त्याचबरोबर अलिबाग हा प्रवास केवळ 1.5 तासात होणार आहे। याच प्रकल्पाचा भाग म्हणून कोस्टल रोडचा विस्तार करून तो रेवस करंजा खाडी पुलाशी जोडण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। ठाण्यात तापमानाचा पारा वाढलेला। याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनानं मिशन शीतल कवच उपक्रम राबवत उष्माघाताचा मुकाबला करण्यासाठी आराखडा हाती घेतलाय। यावेळेला प्रत्येक रुग्णालयामध्ये उष्माघातासाठी वॉर्ड आणि रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसंच यावेळेला नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं। मुंबई महापालिका यंदाही वृक्ष संजीवनी अभियान राबवणार आहे। 22 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये अभियान मुंबई महापालिका राबवणार आहे। वृक्षांच्या आरोग्य संवर्धनासाठी वृक्ष संजीवनी अभियान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 3186 कोटीच्या अर्थसंकल्पाला महासभेमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। यंदाच्या बजेटमधून नगरसेवकांना 1 कोटीचा निधी दिला जाणार आहे। यंदा मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं। मुंबई उच्च न्यायालयानं पुणे महापालिकेला नोटीस पाठवली आहे। पदपथावर लागलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस दंड आकारतात, मात्र महापालिकेचा दंडही आकारला जातोय। याला आव्हान देण्यात आलंय। 4 आठवड्यात प्रतिज्ञापत्राद्वारे पुणे पालिकेला बाजू मांडण्याच्या सूचना मुंबई हायकोर्टानं दिल्या। रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे। सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 ब्लॉक असेल। विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकांवर या कालावधीमध्ये लोकल सेवा उपलब्ध राहणार आहे। पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली स्थानकांदरम्यान आज आणि उद्या 19 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। या कालावधीमध्ये काही लोकल गाड्यांच्या मार्गामध्ये बदल करण्यात येणार असून काही लोकल रद्द असतील। 28 मार्चला रात्री 10:30 ते 29 मार्चला संध्याकाळी 7:30 पर्यंत धीम्या मार्गांवर ब्लॉक असेल, तर 29 मार्चला पहाटे 1 ते 4:30 वाजेपर्यंत जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे। मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसला आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली होती। डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारला हेरिटेज लुक देत ही प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल केली होती। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मध्य रेल्वेकडून या ऐतिहासिक ट्रेन महोत्सव साजरा करण्यात आला। देशातील 50% विमानांमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं संसदीय समितीच्या अहवालातून समोर आलंय। 6 विमान कंपन्यांच्या 754 विमानांपैकी 377 विमानांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड दिसून आलाय। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आलेला आहे। यावेळेला फडणवीसांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रशस्ती पत्रकाचं वितरण करण्यात आलं। पुण्याचे गजानन पाटील यावेळेला जिल्हा परिषदेचे सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले। राज्य प्रशासनामध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेले आहेत। महामुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल आता कोकण विभागाची धुरा सांभाळणार आहेत। कोकण विभागीय आयुक्तपदी रुबल अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर श्वेता सिंघल यांच्याकडे मेट्रो कॉर्पोरेशनची जबाबदारी देण्यात आली आहे। राज्यातील ऊस गाळप अंतिम टप्प्यात आलेला आहे। राज्यात आतापर्यंत 98.8 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालेलं आहे। सर्वाधिक उत्पादन कोल्हापूर विभागात झालंय। व्हॉट्सअॅपनं आयफोन वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची सुविधा सुरू केली। आता यापुढे एकाच आयफोनवर 2 व्हॉट्सअॅप वापरणं आता शक्य होणार आहे आणि यावेळेला कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवीन साधनांचा समावेश करण्यात आलाय। भारतीय वन सर्वेक्षण अहवालानुसार राज्यात या वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात 8,500 वणव्यांची नोंद करण्यात आली आहे। यंदाच्या हंगामातील ही सर्वाधिक नोंद असून इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक घटना महाराष्ट्रात नोंदवल्या गेल्यात। मुंबईच्या गोराई जेट्टी परिसरात उभारण्यात आलेल्या कोळी मच्छीमार बांधवांच्या शिल्पाची दुरवस्था झाली आहे। या भागामध्ये रस्त्याच्या मध्यभागी बोटीतून जाणाऱ्या मच्छीमाराचं शिल्प उभारलंय, मात्र महापालिकेकडून शिल्पाची योग्य देखभाल केली जात नसल्यामुळे ही अवस्था झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला। उल्हासनगरमध्ये शिवनेरी नगर परिसरात तरुणाची हत्या करण्यात आली। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आलेल्या जुन्या वादातून हत्या केल्याचं तपासातून समोर आलंय। आरोपीला न्यायालयानं 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।
खरात प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. सत्ताधारी सांगतात 40 आमदार खरातकडे जात होते, ते खरातच्या पायाचं तीर्थ प्यायला जायचे का, असा हल्लाबोल राऊतांनी केलाय. खरात पंचमहाभूतांपैकी एक असावा, त्यामुळे मंत्रालयापासून सगळीकडे त्याचा वावर होता, अशी टीका राऊतांनी केली आहे. मोदींच्या टीम इंडियामध्ये केवळ हम दो हमारे दो आहेत, असा टोला राऊतांनी लगावलाय. टीम इंडिया हा राष्ट्रीय विचार आहे, आपले पंतप्रधान राष्ट्रीय विचार करतात का, असा सवाल उपस्थित करत राऊतांनी मोदींवर टीका केली आहे. सरकारनं विरोधी पक्षाला कधीच सोबत घेतलं नाही, असा आरोप राऊतांनी केलाय. दरम्यान राऊतांच्या टीकेला भाजपनं उत्तर दिलंय. त्यांनी